अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, हे मयुरेश्वरा विमलकीर्ती, माझा हृदय करुणवस्ती ग्रंथ कळसासनीयम. तू ज्ञानबुद्धीचा ज्ञाता, तू भक्त मनोरथ बरविदा, विघ्न गाते संहारिदा, तुझ एक गणरायम. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशीदानी, आपल्या भक्ता लागुनी ऐसी पुराणे म्हणतात. माझ्या मणीची अवघी चिंता लयास घेईनी, एकदंता लंबोदरा पार्वती सुधा भालचंद्रा सिंधुरान. असं बच्चूलाल अग्रवाल होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न बला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मण उघड्याची, कर्णोपकरणी ऐकली जाची, तेने संशय झाला. ते खरे कोठे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समय आज महाराज झाले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी वैसे झाले उठ्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपला म्हणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासे ऐसे बदला, आज गुरु राया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे एकदा भाषण समर्थ तुकवेली, मानजे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविध उठणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीजाम. शालजोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, आभ्रेस्मी आणून बांधिला. गोप घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, कराच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची, कंठी शोभा विशेषम. जिलेबी राघवदास पेळे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले बिडे, एका लहान तपकातम. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिका लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहराची. बेरीज करता 10,000 येईल 30,000, ऐसी दक्षिणा होती दोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावयाम. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी, उत्सवासी गुरुरायाम. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालू नवले, त्याचे काय कारण. मी न बैल पोळ्याचा, अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष मला नको, त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधीच माझ्या मागे लावू नको. अथवा तो मोठा श्रीमान हे दाखवा या कारण, केलेस काही प्रदर्शन सांग मसे बच्चूलाला. जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी, मी विडा पिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभरम. हे अवघे तुझे तुला लखला बसो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूरम. माझा यजमान भीमादनी उभा विठेशी जगजेटी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नाही. ऐसे म्हणून काढिले दागिले अंगावरचे भले, चौबाजू फेकी आले वस्त्रांची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते जाते, ते म्हणती आपल्या वाचे, अभागी आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी मोह धनाचा धरण. वरगिडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजण्या शक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकाची, शब्दमयी असतेसाची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. शर्करा खंड खाद्यानी, ऐसे म्हणून या वदनी कुचका दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाला धन्य धन्य, जैसे गेले भाषण तैसे जे ठेविले वर्तन, जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. बच्चूलालाने तपास केला अवघ्या अकोल्यास, परी न लागला थांग त्यास समर्थाचा कुठे. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशारती बोलले.
अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर डोंगनाचं पाहती नारी नर ते तरी धाक वेड्याम. नाव म्हणे सोनूबाई हा ती कतलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई तडफडेने तानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार हे पाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैसती डोंगन जगाला दावीची हा गे दुपिटा देतो तुझी नेसावया कारणे. तो न करता अनमान राहे बाळा नेसून यासी नको सोडू जाणं कोणी काही केले तरी. पितांबर दुपेडा नेसला आहे असे झाले इतराला भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशाच बोलू आचार गटाराचे उघडता द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी व्रत शिष्य होते संज्ञात परी अधिकारी दयाद दोन्ही हाताच्या बोटा इतकी. पाच हृदय गांधारी वृक्ष असता नानावरी त्यातून क्वचित कोठे तरी नजरे जवळती चंदन धरून. त्यावरीच होते जेथे त्यांच्या शिष्य मंडळी ते काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरतगम. हे जगा तुझे शिष्यपण वस्त्र करीती परिधान जे का समर्था कारण द्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चेंद असची मुळी. तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र हे मध त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले काही का झाली अवज्ञा. आयसी भवती न भवती झाली शिष्यात तेढ वाजली ती मिटवावया माव गेली ऐशारथी गजानने. पितांबरा जमणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे करी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदनदासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करुणिया साष्टांग नमन मागे पाय फिरभरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी बसला वनात आंब्याबासी चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदाम. तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडे ना स्थान तयासी बसण्या जाणा हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात हा माकडापरी कार्य फिरत हा वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथा आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापाशी बले कोणी आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर हा डोंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापणी. शिष्य गजानन महाराजांचा मास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगावनामी ग्रामात. समर्थाचे शिष्य येथे येथील गजाज बळे करण्या उपवास सोडून बर्फी पिढ्याला. उसून एकदा ह्याच पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे गोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे आला पितांबराची बुजू लागला तो कोणकोटीत कशा झाला गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर मी शेगावाचा राहणार मी शिंबी पितांबर शिष्य गजानन स्वामीचा. त्यांची आज्ञामत लागून करण्यात आली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी म्हणून बैसलो फांदीची वृक्षावरी जाऊन. ऐसे कदा तद्भाजन लोक पावले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची हळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा राम शामराव नामे दादा तो बोलला ऐसे वाचा अरे सोंगड्या एक आहे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे विड्या एका काळी त्यांनी ऐसी कृती केली ऋतू नसता आणवली फळे आम्र वृक्षाला. त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आणवली नाहीतरी या तरी तुझी न धडगत लागेन. हा बळीराम पाटलाचा वृक्ष उठलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करीसाचा आमच्या देखते एकाळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील खरा असल्याचं होशील वंद्य आम्हा कारणी. टाकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगतीजाचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याययोगी. नको करू उशीर आंबा घरी हिरवागार ते एकदा पितांबर गेला असे घाबरून. बोलला असे नाडू नका माझी सारी कथा आहे का ऐका खाणीचा निगती दे का हिरे आणि गाराहो. तैसाच मी गारपरी गजानन शिष्या विदरी बोललो नाही वैखरी यत्किंचित कोठे होम. खारेवरून गारेवरून खाणीच नाही येत जगी दोष मी निज गुरुच्या नावाचं चुरून कसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू तरतर संकट शिष्यास पडता तोर ते धावा करती सद्गुरूंचा.
मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्याचं. ऐशी झाली आडवीर पितांबराचीच आचार, झाला विचारा चिंतातुर काही न सुते तयासी. त्या वट्टेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पाहावयाची मुले बायका समजेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायण, पदनताच्या रक्षणा धाव आता एकाळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तबाला, आपल्या प्रितासाठी पाला आणि अम्रवक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी, नातरी आली पाळी खरी मजला येते मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविता सुडाला त्याचे पाणी झाले. जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देव तेची संत असती संत, संत तेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्त्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे, तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावरील, आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई. या वटलेल्या वृक्षाठाई आणि प्रणे कोमलम, लोकासवने पितांबर करा सद्गुरूंचा नामगजर. जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलियाम. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जननयनी पाहती त्यागाध कौतुकाला, कोणी म्हणती असेल स्वप्न तेजे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्या करांनी, चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्नभ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती नजर बंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाजा होती सर्पसत्य, खापरे असून दृष्टीपथ त्यांची रूपे दिसती खरी. तोही भ्रमनिमाला तोडून पाहता प्राणाला, फांदी वाटे तात्काळ आला चिक शुभ्रसा बाहेर. मग मात्री खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गायची. ते अवघ्यासी मानवले पितांबरासी मिरवित नेलेत. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला, जैसा समर्थांनी आपला शिष्य डोंगावी पाठविला. कल्याण नामे करुण भला कल्याण करण्या जगाचे, तैसे ते गेले गुरुवरे श्री गजानन साजिरे. उदेले हे भाग्य करे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरापेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी, जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला जाता, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपले मन काहो अस्थिर झाले. तरी महाराज बदले लोकाला, आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठायाम. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता ना तयार राहावयाम. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांची ये वेळा, ऐसा विचार मिळवून केला. मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण महाराजामा सोडून, तुम्ही आपले ठिकाण राहण्याची अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथे जरा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. ते महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुपळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावे. जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेजाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्यास तयार नाहीत, सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधू दे सरकार असं नाही जाते. बंकटलाल बोलला, वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा, तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून जाची आहे तयारी, आमची ती तुम्हा द्याव्यात. समर्थ केले भाषण, काय तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते ज्या राजा लागून त्याची नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जा.
जागा मिळायला प्रयत्न करता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशयम. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी, त्याने 1 एकर जागा करी अर्जावरून दिली असे. आणि असे म्हणाला, तुम्ही 2 एकरास तो अर्ज केला, परिमितपूर्त तुम्हाला 1 एकर देत असेल. तुम्ही 1 वर्षात जागा केला व्यवस्थित, तुमचा मी पूर्वी न तर जागा अनेक देऊन या. तो ठराव सरकाराचा आहे, दप्तरी नमुसाचा, समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तरम. मग हरिपाटील बंगटला आला, निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देवर आहे सदा देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण भावया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12ोऽध्यायः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.